आता ज्या प्रकारे बारामतीचा निवडणूक चाललेला आहे, लोक म्हणतात की पवार विरुद्ध पवार जे आहेत याच्यामध्ये काहीतरी असं आहे जो खूप भावनिक आहे आणि तुम्ही म्हणतात की हे भावकी आणि गावकीची निवडणूक नाही आहे. बारामतीची निवडणूक कशा प्रकारे पाहता तुम्ही आणि सुनेत्रा वहिनींना उमेदवारी देण्याचा निर्णय कसा झाला? ही निवडणूक आहे ही नरेंद्र मोदी साहेब आणि राहुल गांधीजी यांच्या दोघांच्या मध्ये ही निवडणूक आहे. ही काही पवार वगैरे वगैरे अशी निवडणूक नाही. आणि उल्लेखच आडनावाचा करायचा तर उमेदवार एकीकडे पवार आणि एकीकडे सुले, त्याच्यामुळं निवडणूक काही पवार नाहीये. निवडणूक मोदी वर्सेस राहुल गांधी अशी आहे असं मी मानतो. विकासाच्या करता आम्ही ही निवडणूक लढवतोय आणि त्याच्यातून आम्हाला लोकांनी सपोर्ट करावा. मागे आम्ही ज्यावेळेस बारामती तालुक्याचा सर्वांगीण विकास केलाय त्यावेळेस आम्ही साधारण निधी आणला, फंड आणला, तो महाराष्ट्र सरकारचा आणला. आता आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा फंड आणायचा आहे. म्हणून जिल्ह्यातले मावळ, शिरूर, बारामती आणि पुणे ह्या सीट आम्हाला निवडून देऊन ह्या चौघांनी तिथं मोदी साहेबांना सपोर्ट केला पाहिजे. कारण देशाच्या जनतेचा कौल मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं असा आहे. मोदी साहेबांच्या पब्लिक मिटिंगला प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि आम्ही उमेदवारी निवडत असताना आमचं पार्लमेंटरी बोर्ड असतं आणि बोर्ड विचार करतं की किती नावं आहेत, कोण नावं आहेत, मग कुठलं आपण कुणाला दिलं तर आपल्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट त्यांचं जास्त आहे असं बघून आम्ही कॅन्डिडेटचं सिलेक्शन करत असतो. आम्हाला कुणीही सांगत नाही. तो पूर्ण आमच्या पक्षाचा, पूर्ण आमच्या पार्लमेंटरी बोर्डाचा हा अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून सगळ्यांनी मिळून ह्या सुनील तटकरेजी, अर्चना पाटीलजी, शिवाजी आढळरावजी, सुनेत्रा पवारजी, तिकडं महादेव जानकरजी ह्या सगळ्यांना उमेदवारी दिली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.